नमस्कार मंडळी, कसे आहात? तर बघा, दारात सगळं असं प्लेन करून घेतलं, पण तुळशीची झाडं वगैरे सगळं काढायला लागलं, कारण पावसाळ्यात खूप राड होत होता. गौरीचं झाड बघा, आत्ताच किती फुलं आल्यात. कुंडीमध्ये लावले त्याला आणि फुलं बघा किती छान छान आलेत. आत्ताही लागतात आणि याला बी होतात, बी पण झालेत बघा. वाळून जाते पूर्ण झाड, बी पडतात आणि परत उगवून येतं हे. वांग्याची झाडं बघा, भरपूर वांगी लागतात. झाडे लावल्यापासून अजिबात एक वांग किडलेलं नाही आहे. काळी वांगी आहे ती, छोटं वांग आहे इथं. सहा सातच झाड आहेत, पण खूप वांगी लागतात. पानाची वेल तर भिंतीवरच चढलेत असे. पिवळी फुलं पण लागतात. गुलाबी कलरचं गौरीचं झाड आहे. झेंडूची फुलं बघा किती छान लागले. मिरचीच्या झाडाला मिरची पिकली. पिवळी फुलं पण लागतात. स्वामी समर्थांना पिवळी फुलं लागतात. लाल झेंडू पण आहे आणि पिवळा झेंडू पण आहे. मिरच्या बघा, गवती चहा सुद्धा खूप मोठा आला आहे आता. यामध्ये गवत आले, ते गवत काढायचं आहे आता. बारीक बारीक गवत आले, स्वच्छ करायचं आहे थोडं. आणि झाडाची पिकलेली पानं सुद्धा काढायची. सदाफुली सदा फुलत असते. किती छान फुलं आहे. गवती चहा बघा, याच्या बाजूला आबोलीचं झाड आहे. आबोली बघा, पिया लागलेत भरपूर याला. गावठी गुलाबाचं झाड आहे, लागू झालं तर त्याला गुलाबाची कळी लागली आहे. इथं पण बघा 2 लहान कळ्या आल्या. याला पण एक छोटीशी कळी आली. गौरीची झाडं लागलेत इथं पण. आता इथं आळूची पानं
आत्ता फुटायला लागलं इथं. इथलं पेरूचं झाड होतं ते काढलं आम्ही. खूप पाला पडत होता. पेरू पण लागायचे कमी झालेले. त्याच्यामुळं दारातलं वृंदावन नाही सर झालंय आता. तुळशीची झाडं खूपच होती ती सगळी काढली. शेंगा तर भरपूर लागल्यात गुलमोहरच्या झाडाला.